नमस्कार. आमच्या वर्धेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. टी व्हीत पाहणाऱ्या रोज घटना आज आमच्या गावात येऊन ठेपली. उद्या कवा आमच्या घरात होईल हे काहीच सांगता येत नाही. आतापर्यंत टी व्हीत पाहिल्या त्या घटना तुमच्या घरापर्यंत येऊन ठेपल्या आहे. जागे व्हा. उद्या कोणाच्याही मुलीसोबत असं होऊ शकते. एक गोरगरीब आदिवासी समाजाचं कुटुंब एका शेतात काम करत होतं. आई शेतात निंदायला गेली. 3 मुली होत्या. एक मुलगी आईसोबत कामाला गेली, वडील शहरात कामाला आले आणि एक मुलगी शाळेत गेली होती. एक 12 वर्षाची मुलगी शाळा दुपारपर्यंत होती. ठीक आहे. मास्तर आले SIRची म्हणजे SIR म्हणजे मतदार, ठीक आहे, नोंदणी करासाठी त्याला ड्युट्या दिल्या आहे. म्हणून शाळा दुपारपर्यंत ठेवली. दुपारून सुट्टी दिली. पोरगी 2:30 वाजता घरी आली आणि 2:30 वाजता घरी आल्याच्या नंतर 2:30 ते, ठीक आहे, मोठी बहीण याच्या दरम्यान 5 वाजताच्या दरम्यान या मुलींवर, ठीक आहे, बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. असे दलिंदर नराधमाले भर चौकात फाशी द्यायला पाहिजे साल्याले. नाहीतर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जो चौरंग करायचा पद्धत आणली होती, चौरंग करा, चौरंग, हातपाय तोडा साल्याचे. आणि तो समाजात जेव्हा जेव्हा रस्त्यावरून जाईन तेव्हा तेव्हा प्रत्येकाला अशी भीती निर्माण होईल का साला असा चौरंग आपला होईल. भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. कोण आहे तो नराधम, त्याला पकडा. अजूनपर्यंत पोलिसांनी सापडला नाही. मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला. मागच्या 6 महिन्यात 11 मर्डर झाले वर्धेत. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री, राजकीय विषय नाही हा, पण वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीच हे महाराष्ट्राचे राज्य गृहमंत्री आहे. त्याचा जिल्हा त्याच्याकडून सामान्य होत नाही. हॉटेलात मर्डर होईल, ठीक आहे, कधी शेतात होईल. हे संवेदनशील प्रकरण आहे. मुलगी आदिवासीची होय म्हणून नाही, हे समाजातल्या कोणत्याही मुलीसोबत होऊ शकते. आपल्याही मुलीसोबत असं होऊ शकते. हे समाजातल्या प्रत्येक माणसानं विचार करावा. मी तेव्हाच सांगितलं होतं का जे, ठीक आहे, जे मेघालयात झालं, मिझोराममध्ये झालं, जे मिझोराममध्ये झालं, ठीक आहे, लगेगी आग बस्ती में तो कहीं घर आएंगे जद में, यहाँ हमारा मकान थोडी है. आग, ठीक आहे, वस्तीला लागल्यावर तुमचं घर कवा त्या आगीच्या विध्वंसात येईन हे सांगता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा. तवा घटना मिझोराममध्ये घडली होती तेव्हा तुम्ही विरोध नव्हता केला, काही मोजक्या लोकांनी विरोध केला होता. आता आज महाराष्ट्रात झाल्या, महाराष्ट्रातून आज वर्धेत ही घटना घडली. उद्या तुमच्याही घरात असा कोणी येऊ शकते आणि तुमच्या मुलीसोबत जर असं झालं तर तुम्ही काय कराल. आम्ही तिथं विरोध दर्शवला. आम्ही गेलो. मुलीच्या आईवडिलाकडे पाहुशा नाही लागली. ती 12 वर्षाची मुलगी 6व्या वर्गात होती. लाज कशी नाही येत अशा लोकांना, शरम कशी नाही येत. असे नराधम लोक ठेचून मारायला पाहिजे साल्याने. त्या माणसानं त्या मुलीच्या चेहऱ्यावर दगडानं मारलं रे तिने. अशाले चाल्याले भर चौकात फाशी द्या. मी तो म्हणतो, मी विनंती करतो प्रशासनाला का हिचा, ठीक आहे, फास्ट ट्रॅक पद्धतीनं SIT गठीत करून चौकशी करा, चार्जशीट तयार करा आणि त्या आरोपीले 3 महिन्याच्या आत फासावर लटकवा, म्हणजे लटकवा आणि चौकात लटकवा. मी तो कोर्टाले बी सांगतो का चौकात लटकवा, चौकात, आर्वी नाक्याच्या, वर्धेच्या. अशी फाशी द्या, ठीक आहे, क्रेनले बांधून, का लोकांना पाहायला पाहिजे तमाशा. पुन्हा असे नराधम पैदा नाही झाले पाहिजे का त्याला वचक बसला पाहिजे का भर चौकात फाशी देते साल्याले. नाही तर भर चौकातले काय तंगडेन हात कापा. असं खवय ते माणसाचं रक्त. अशा जेव्हा घटना होते तेव्हा. आज आमच्या वर्धेत झाली. रोठा नावाच्या गावात ही घटना झाली. 25 वर्षापासून तिथं कुटुंब शेतात राहत होतं. ते समाधान हॉटेलवाले आहे वर्धेचे, त्याचं शेत आहे कावळे म्हणून, त्याच्या शेतात ही फॅमिली राहत होती आणि तिथं हे घटना घडली. याचा निषेध म्हणून शनिवारी
18 तारखेला सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आक्रोश मोर्चा ठेवला आहे. तुम्ही त्या मोर्चात सहभागी व्हा, मी सर्व वर्धेकरांना विनंती करतो. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात या मुलींसाठी शोकसभा आणि श्रद्धांजली अर्पण करा, ही मी तुम्हाला विनंती करीन. आणि या मुलीला न्याय भेटला पाहिजे. प्रशासनाने फास्टॅग कोर्टात ही केस चालवायला पाहिजे आणि त्यांच्या आईवडिलांना लवकरात लवकर न्याय द्यायला पाहिजे. आणि जी काही आर्थिक मदत देता येईल तिच्या कुटुंबाला, त्या मदतीनं तर काही होणार नाही, पण त्यांना तेव्हाच त्याच्या कुटुंबाला शांती भेटेल का या नराधमाले फाशी होईल. अशा घटना पुन्हा घडू नये याच्यासाठी सर्व समाजातल्या लोकांनी जागरूक राहावं, सजग राहावं. आणि हे आपल्या जवळपासचे अशा घटना करणारे असतात म्हणून थोडंसं लक्ष ठेवा. आपल्या घरी येणारे लोक कोण आहेत, ठीक आहे, केव्हा येतात, कशाला येतात, याची जाणीव कुटुंबाला असली पाहिजे. प्रचंड घटना वाढत आहे, ठीक आहे. आता बलात्काराच्या घटना मुलींवरच होतात, पण आजकाल मुलांवरही होणाऱ्या घटना वाढत आहे. मुलांवर बलात्काराच्या घटना झाल्या, त्याच्यासाठी कायद्यामध्ये काही इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचे आहे, म्हणून सरकारनं तेही इम्प्लिमेंटेशन कायद्यात करावे आणि या मुलीला न्याय मिळवून द्यावा, एवढीच मी अपेक्षा, ठीक आहे, या सरकारकडून, या व्यवस्थेकडून करतो. आणि या मुलीच्या आत्म्याला शांती मिळो, ठीक आहे, तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि देव त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मी या ईश्वरासमोर करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.